10वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत धक्कादायक वस्तू, शिक्षिका बाहेर पळाली, एकच खळबळ। 10वीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा। शाळेच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं। विद्यार्थी हातात प्रवेशपत्र, पेन आणि स्वप्न घेऊन परीक्षा केंद्रात दाखल होत होते। पालक बाहेर उभे राहून मुलांसाठी प्रार्थना करत होते। सगळं वातावरण नेहमीप्रमाणे शांत आणि गंभीर होतं। शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचारी विद्यार्थ्यांची तपासणी करत होते। काही विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात होत्या। कोणी शेवटच्या क्षणी पुस्तक चाळत होतं, तर कोणी मित्रांसोबत चर्चा करत होतं। कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात एक धक्कादायक घटना घडणार आहे। विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅगा परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवल्या। शिक्षकांनी सर्वांना नियम सांगितले आणि परीक्षा सुरू झाली। हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली, फक्त पेन चालण्याचा आवाज आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा तणाव। पण याच दरम्यान बाहेर उभ्या असलेल्या एका कर्मचाऱ्याचं लक्ष एका बॅगकडे गेलं। ती बॅग थोडी वेगळी वाटत होती। तिचं वजन जास्त असल्याचं जाणवत होतं। सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने त्याने पुन्हा त्या बॅगकडे पाहिलं। थोडा वेळ तो विचार करत राहिला। नंतर त्याने ती बॅग हलक्या हाताने उचलून पाहिली। बॅग खूप जड वाटत होती। आत नेमकं काय असेल याचा अंदाज त्याला येत नव्हता। त्याने सावधपणे बॅग उघडण्याचा निर्णय घेतला। बॅग उघडताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला। काही क्षण तो स्तब्ध उभा राहिला। त्याच्या डोळ्यासमोर जे होतं ते पाहून त्याला धक्काच बसला। त्याने लगेच बाजूला उभ्या असलेल्या शिक्षिकेला बोलावलं। शिक्षिका पुढे आल्या आणि त्यांनी बॅगेत डोकावलं। पुढच्या क्षणी त्या घाबरून मागे सरकल्या। त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। त्या तातडीने बाहेर धावत गेल्या। शाळेच्या परिसरात एकच खडबड उडाली। शाळेतील इतर शिक्षकही धावत आले। सर्वांनी बॅगेकडे पाहिलं आणि काही क्षण शांतता पसरली। कुणालाही विश्वास बसत नव्हता की 10वीचा विद्यार्थी अशी वस्तू घेऊन परीक्षा देण्यासाठी येऊ शकतो। कर्मचाऱ्यांनी तातडीने शाळा प्रशासनाला माहिती दिली। काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये घबराट होऊ नये म्हणून खबरदारी घेतली। परीक्षा सुरू असल्यामुळे शांतता राखण्याचा प्रयत्न सुरू झाला। दरम्यान प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवलं। काही वेळातच पोलीस पथक शाळेत दाखल झालं। त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। बॅगेभोवती सर्वांनी सावधगिरी बाळगली। पोलिसांनी विचारलं, ही बॅग कोणाची आहे? शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांची माहिती दिली। मात्र परीक्षा सुरू असल्याने पोलिसांनी संयम ठेवण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण होऊ नये म्हणून शांतपणे ते थांबले। हॉलमध्ये परीक्षा सुरू होती। त्या विद्यार्थ्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या बॅगेमुळे बाहेर इतका मोठा गोंधळ उडाला आहे। तो शांतपणे पेपर लिहित होता। बाहेर मात्र शिक्षक आणि पोलीस तणावात होते। प्रत्येक जण विचार करत होता, 10वीचा विद्यार्थी इतकं धोकादायक काही घेऊन का आला असेल? यामागे काही वेगळा उद्देश तर नाही? काही वेळानंतर परीक्षा संपली। विद्यार्थी हळूहळू बाहेर येऊ लागले। पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला बाजूला घेतलं। त्याला शांतपणे काही प्रश्न विचारले गेले। विद्यार्थी सुरुवातीला घाबरला। त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी पुन्हा त्याला विचारलं, बॅगेतली वस्तू कुठून आणलीस, का आणलीस? विद्यार्थी काही क्षण शांत राहिला। त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। आसपास उभ्या शिक्षकांचे डोळे त्याच्याकडे लागले होते। दरम्यान पोलिसांनी बॅग उघडून पुन्हा तपासणी केली आणि तेव्हा समोर आलं ते धक्कादायक सत्य। त्या विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क एक धारदार कोयता होता। हे पाहून सर्वजण स्तब्ध झाले। 10वीचा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर कोयता घेऊन येतो ही बाबच धक्कादायक होती। पोलिसांनी विद्यार्थ्याची सखोल चौकशी सुरू केली। तो कोयता कुठून आणला, कोणाला दाखवण्यासाठी आणला, यामागे काही वाद होतो का, असे अनेक प्रश्न विचारले गेले। विद्यार्थी स्पष्ट उत्तर देत नव्हता। त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला। शाळा प्रशासनानेही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली। या घटनेनंतर पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं। मुलं नेमकं काय करत आहेत, कोणाच्या संगतीत आहेत याबद्दल चर्चा सुरू झाली। तज्ज्ञांनी सांगितलं की सध्या सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। त्याचा परिणाम अल्पवयीन मुलावर होत असल्याचं दिसून येत आहे। ही घटना केवळ एका विद्यार्थ्यापुरती मर्यादित नव्हती, तर बदलत्या मानसिकतेचं एक धोकादायक उदाहरण होती। त्यामुळे पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली। 10वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत सापडलेला तो धारदार कोयता, शिक्षिका बाहेर पळाल्या आणि संपूर्ण शाळा हादरली। पण या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला, आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित आहे का?